पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार सगळ्यांना। आजचं आपलं सेशन असणार आहे मेडिटेशनचं। आपल्याला आपल्या विचारांचे एक एक पदर मागे सोडत शांततेकडे वळायचं आहे। नो थॉट्स ॲट ऑल। सगळ्यांनी ताठ बसा। तुमचं शरीर संपूर्णपणे शिथिल करायचंय। शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण नकोय। सेट युअर बॉडी अँड माइंड फ्री। मी जे सांगते त्या प्रकारे तुम्ही केलं तुम्हाला मेंटल पीस सहजच प्राप्त होईल। काय बोलते ना काहीच कळत नाही। पीस वगैरे ठीक आहे, पण हे सेशन असं चालू राहिलं ना जास्त वेळ तर आपण मेंटल नक्की होऊ। अगं त्या काय म्हणतायत ते ऐकून तरी घ्या। हसताय काय? तुमचे डोळे बंद करा। डोळ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण जाणवू नका देऊ। तुमचं लक्ष संपूर्णपणे तुमच्या श्वासांवर असेल। आत जाणारा श्वास आणि बाहेर येणारा श्वास जो की उष्ण असतो तो अनुभवा। आता हीच ऍक्टिव्हिटी तुम्हाला पुढील 5 मिनिटं सातत्याने करायची आहे। अय्यो किती वेळ मांडी घालून बसायचंय, पाय दुखतायत। एक तो सांस पकड़ में नहीं आ रही है, ऊपर से ये असं व्यायाम करून ना मनाला शांती नाही मिळत। मला काय वाटतं माहितीये का, आपण जेव्हा आपल्या माणसांबरोबर ती वेळ घालवतो ना तेव्हा जो पीस मिळतो ना तो एकदम बेस्ट असतो। अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ रेवती। काल आपल्याला सुट्टी मिळाली ना, मी लगेच यांना जाऊन भेटून आले। काय तू एक दिवस बँगलोरला जाऊन आलीस? काय बोलतेस? हो ना, आणि मला ना दगदग जाणवली सुद्धा नाही, उलट मस्त रिलॅक्स वाटलं। गुडा तू गुडा। तुला माहितीये का काल माझी लॉटरी लागली। काल ना आमची अॅनिव्हर्सरी होती। मग काय एन्जॉय, फुल सेलिब्रेशन। तसं पण ह्या सगळ्या स्केड्यूलमुळे ना आम्हाला टाइमच नाही मिळत की आम्ही गप्पा मारू एकमेकांबरोबर। रेवती बिलेटेड हॅपी अॅनिव्हर्सरी। अश्विनी थँक्यू। बोलू नका, शांत बसा। अजून 5 मिनिटं पूर्ण नाही झाली आहेत। आपलं मन नाही असंच चंचल असतं, त्याला थाऱ्यावर ठेवा। श्वासांवर लक्ष केंद्रित करा, श्वासांवर। आपलं डिस्कशन पॉझिटिव्ह नोटवर झालंय, सो आय एम हॅपी। अरे पॉझिटिव्ह का नसणार, आपले इंटेंशन्स क्लियर आहेत आणि इट्स अ फेअर डील। आई होप हम लोगों ने जैसा डिसाइड किया है वैसा ही हो। अरे नक्की नक्की। आता विक्रम आपल्या बरोबर आहे। विक्रमचे पॉझिटिव्ह अप्रोच नक्की वर्क करेल। सो साऊंड्स गुड। आपण पुढच्या प्रोसेसला लवकरच लागलं पाहिजे। नक्कीच। एपी विल फॉलो अप। या सेशन बहुत चंगा सी, पर मेनू तो नींद आ रही सी। अच्छा हुआ टी ब्रेक हो गया। चलो हा मी येते। जा तू, मी आले। ठीक। अश्विनी हाँ का थांबलीस? चल ना। हो आले, जरा एक काम आहे ते करून घेते फक्त। ये काय लवकर। हो 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 येते। अश्विनी तिकडे कुठे? ती नेहमीच्या जागेवरच लागलाय। हो अगं, ते ठाकरे सर आणि एपी तिथे बोलतायत ना, मला जरा त्यांच्याशी बोलायचं होतं म्हणून। अगं त्यांची इम्पॉर्टंट मीटिंग चालू असेल, तू त्यांना नको डिस्टर्ब करूस।
अगं सेजल, त्यांच्या बरोबर जो माणूस बोलतोय ना तो हे बघ, त्यांना खूप मोठी मोठी लोक भेटायला येतात आणि त्यापैकी कोणी जर आपला प्राईम फायनान्सर असेल ना तर रूल्स नुसार तुला तिथे थांबता येणार नाही. ठीक आहे, तू जा हाय टी सेक्शनला जा. ठीक आहे. विक्रमने बघून न बघितल्यासारखं का केलं? विक्रमने माझा फोन बघून कट केला. असं का करतोय हा? अश्विनी, आजा ना. हाँ, आले जल्दी. आज अकाउंटचा लेक्चर किती बोरिंग झाला ना. तुला माहिती आहे माझे नोट्स पण इनकम्प्लीट आहे. अरे यार, यू डोंट वरी, तुला माझी नोटबुक देते. हो, तू कंप्लीट कर. ठीक आहे. हे काय रजत, हा मुलगा कोण आहे? सांगते, हे पकड. हे बघ, हे काय? त्याने मला ऍड ऑफर केली आहे आणि त्याचे खूप पैसे देतो पण म्हणाला. वाव, किती भारी आहे हे. मस्त आयडिया आहे. तू त्याने दिलेल्या ऍड मध्ये काम करायला हवं. वेडी वेडी आहेस का? आता मी अभ्यास करू की ऍड मध्ये काम करू? अगं, पण तू तुला पैसे पण ऑफर करतोय, मग व्हाय नॉट? आणि हा मला जेन्युइन वाटतोय. आणि तू जर ऍड मध्ये काम केलं तर आम्हालाही मिरवता येईल की एका सेलिब्रिटीचे फ्रेंड्स म्हणून. गप ग, काही काय जोक सपाट. पण तुझ्या आईला किती छान वाटेल. ऍडचा सध्या तरी काही विचार नाहीये माझ्या डोक्यात आणि ऍड करणं वगैरे हा आपला एरिया नाहीये ना. सो बघू, तू आईस्क्रीम एन्जॉय कर. बेडी, चल. यांचा फोन. हॅलो. काय कळवायची पद्धत आहे की नाही? पोचली नाही पोचली? अहो, तुम्ही घरी फोन केला होता ना आणि बाबांनी तुम्हाला मी घरी पोचल्याचं कळवलं, म्हणून मला वाटलं की. म्हणून तुम्हाला फोन नाही केलास आणि कळवलं नाही? बाबांना काय कामावर ठेवलंय वाटतं अपडेट्स द्यायला? अहो, तसं नाही हो. रात्री काहीतरी बसचा प्रॉब्लेम झाला म्हणून सकाळी घरी यायला उशीर झाला. घरची कामं होती, शिवाय कंपनीत स्प्रिंगडेल मध्ये वेळेवर पोहोचायचं होतं म्हणून नाही करता आला. मी करणारच होते. बरं, मला सांगा, तुमच्या चिडण्याचं हेच कारण आहे का अजून दुसरं काही? म्हणजे मी तुम्हाला पोचल्याचं कळवलं नाही म्हणून इतकं नाही चिडणार तुम्ही? काय झालंय सांगा मला. काय झालंय? अच्छा, ती स्वयंपाकीण बाई आली का वेळेवर? म्हणजे तिने स्वयंपाक केला ना? हो, एकदम नीट स्वयंपाक केला. अरे काय आहे, त्या बाईंना फोन कर आणि त्यांना सांग स्वयंपाक कसा करायचा. अहो, ऐका माझं, म्हणजे काय बरोबर केला नाही का तिने नीट स्वयंपाक? तू तुझ्या हाताने सगळं सामान भरलं किचन मध्ये म्हणजे झालं? तुझ्या हाताची चव नको यायला त्या जेवणाला? आमटी बनवलेली ती सांबारासारखी लागत होती आणि ते काय ती भाजी बनवलेली त्यात एवढं खोबरं होतं की चव येता येईना. कशाला ठेवली तिला? हा स्वयंपाक आणि तो डब्बा सेमच होता, एकदम परफेक्टली सेम. आता मी काय रोज उपाशी राहू का अश्विनी? मी बोलते तिच्याशी, तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. मी खरंच बोलते तिच्याशी. बोलते बिलते काय नाही, आत्ताच्या आत्ता फोन कर तिला. अगं, सकाळी केळी खाल्ली आहेत मी, आता रात्री उपाशी राहायचं, जेवण नाही मिळणार. ऐका ना माझं. अश्विनी, प्लीज कम फास्ट. सेशनसाठी ना बोलावतायत मला. मी जाऊ का? म्हणजे मी नंतर तुम्हाला फोन करते आणि त्या स्वयंपाकीण बाईशी सुद्धा बोलते. चालेल का? नाही, काही गरज नाही. काही कॉल वगैरे करू नको तिला, समजलं ना?
तुला खूप महत्वाची काम आहेत ना, आणि तुझ्या लेखी माझं महत्व काय आहे माहितीये मला, विसरलो होतो मी, म्हणून तुला फोन केला, सॉरी. तू कर तुझ्या प्रायोरिटीची कामं कर. हा, मी करतो काहीतरी मॅनेज इकडे. केळी खाऊन झोपतो परत. अहो हो. हाय. हॅलो. चल चल. अरे मीटिंग कशी झाली सांग ना. मीटिंग वॉज गुड. म्हणजे पॉझिटिव्ह झाली ना. येस येस. ठाकरे इज फुल्ली कन्व्हिन्स्ड. आणि प्लस आता एपी पण रेडी झालाय बऱ्यापैकी. आता पुढचे पेपर साइन करायला. गुड. सो दॅट्स प्रेटी मच सॉर्टेड. इथे फायनान्स पार्टनर असणं ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे, आणि इथून येणारं गुडविल एनकॅश कसं करायचं हेच डॅड विचारणार आहेत. ते सगळं जाऊ देत. हे बघ, ह्या सगळ्यात ना मला अजिबात इंटरेस्ट नाहीये, आणि हे इम्पॉर्टंट पण नाहीये. मला सांग. इम्पॉर्टंट नाहीये? इम्पॉर्टंट कसं नाहीये शिल्पी? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जसं तुझं काम इम्पॉर्टंट आहे ना, तसंच हेही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपलं ह्या कॉम्पिटिशन मधून येणारं प्रॉफिट बघूनच डॅड कन्व्हिन्स झालेत. सो दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. येस, आय नो. वहिनी का फोन करते वहिनी? हा वहिनी बोल ग. हॅलो शिल्पी, 2 मिनिटं जरा बोलू शकतेस का माझ्याशी? नाही, ऍक्च्युली बिझी आहे मी. पण ठीक आहे, बोल बोल, पटकन बोल. ऐक ना, विक्रम दिसला होता मला इथे स्प्रिंगडेल मध्ये. तो इथे का आला याची काही कल्पना आहे का तुला? नाही माहिती ग मला. म्हणजे मी इथे फक्त एक एम्प्लॉई म्हणून काम करते, सो मला खरंच नाही माहिती. अगं तसं नाही ग, म्हणजे तो विद्युतचा इतका चांगला मित्र आहे आणि तू विद्युतची बायको आहे, तरी सुद्धा याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही. मला ना सगळं जरा विचित्र वाटतंय शिल्पी. म्हणजे त्याची माझी नजरानजर झाली, पण त्याने मला ओळखच दाखवली नाही. हे जरा विचित्र नाही वाटत तुला? नाही ग, तसं काही नाहीये. हे बघ, तू जरा ना स्वतःला सांभाळ. विक्रम माणूस म्हणून मला बरोबर वाटत नाहीये शिल्पी. नाही, हे ना सगळे तुझ्या मनाचे खेळ वाटतायत मला वहिनी. देव करू आणि तुला जसं वाटतंय ना तसंच असू देत. बा. हो. जायचं? अरे साधा आल्याचा रस काढायलाही तुला प्रॉब्लेम. मग काय सांगू? पालता जो वाटेल बरं. पालता पडायला काय सांगतेस? उपाय सांग ना काहीतरी पटकन. मी सांगते तर तुला पटत नाही. पुदिना नको, आलं नको, गुळ नको, मग काय करायचं? हे बघ, दुसरा एक सोपा उपाय सांगते. सुंठ घे, जिरं घे आणि गुळ घे. तिन्ही समप्रमाणात घे. या सगळ्याची पूड अर्धा चमचा घे गरम पाण्याबरोबर. त्याने बरं वाटेल. आई काहीतरी सोपं सांग ना यार. आता याहून सोपं काय सांगायचं? एक काम कर, स्पीकरवर टाक. अगं स्पीकरवर टाक ना. हा थांबा. हा श्रेयस, ऐक माझं. आजूबाजूला मेडिकल स्टोअर असेल, तिथून गोळी आण, ती घे आणि पड जरा. बाबा उंटावर बसून का हाकू? मेडिकल बंद झालंय, लांब जायची परिस्थिती नाहीये माझी. मग एक काम कर, अश्विनीला फोन कर. मी नाही फोन करणार तिला. बाबा तुम्ही आईला फोन द्या यार प्लीज. सांग, तूच सांग त्याला. अरे काय बाहेरचं खाल्लं होतंस का? बाहेरचं खायची काय गरज आहे? घरातच ती बाई इतकं बंडल जेवण बनवते का पोटच खराब होतं. त्यात तू एक धड उपाय सांगत नाहीये. सांग ना आई. बाबा काय झालंय? यांच्या पोटात दुखतंय का? हो, तो श्रेयस बँगलोरला बोंबलतोय आणि ते घरवैद्य सैरबैर झालाय. मुळा आहे का घरात? मुळा? आई यार आता मुळा कशाला यार? नको ती काहीतरी विचित्र सांगते. काहीतरी अशक्य सांगू नकोस का? हे बघ, तू माझ्यावर चिडचिड करू नकोस. हेही खरं आहे म्हणा. तुझं ऐकून घ्यायला माझ्याशिवाय आणखीन कोण आहे? अरे तुझं पोट दुखो ना दुखो, इथे कोणाला काय त्याची पडलीये? बोल. आई फोन द्या. काय नको? हा आई द्या. हो. अरे अहो खूप दुखतंय का? हो, आता जाहिरात करायचाच बाकी आहे. ऐका ना,
किचन मध्ये जा, तिकडे दुसऱ्या शेल्फवर काचेची बरणी आहे. हा, आणि त्या बरणीवर ओवा असं लिहिलंय. तर मग अर्धा चमचा ओवा, त्यात थोडंसं मीठ घाला आणि वरनं कोमट पाणी घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तर तेच तर सांगत होतो इतका वेळ. काहीतरी सोपं सांगा. इतका वेळ सगळे सोपे उपायच सांगत होते, पण बायकोने सांगितलेलं पटतं ना. पटणारच. अगं आपल्या डॉक्टरचा आवाज जरी ऐकू आला ना तरी डोक्याला बरं वाटतं. अहो ऐका ना, छोट्या बरणीमध्ये ना आलं आणि लिंबाचं ना चाटण करून ठेवलंय. ते थोड्या वेळानंतर घ्या, म्हणजे आणखीन बरं वाटेल. हा, आणि ऐका चाटण घेऊन झाल्यावर त्या बरणीचं झाकण घट्ट लावा आणि ती बरणी त्या पाण्यातच ठेवून द्या, जशी ठेवली होती तशी. तुम्हाला ना सकाळच्या जेवणाने अपचन झालं असेल, बाकी काही नाही. अपचन कसलं? त्या बाईच्या हातचा स्वयंपाक आवडला नाही ना, म्हणून उपाशी येतो. आई, आता स्वयंपाक आवडला नाही म्हणून जेवायचं नाही का? ए, शहाणपणा शिकवू नकोस मला, समजलं ना? इकडे भूक लागली तरी हातात द्यायला कोणी नाहीये. साधं पाणी पण कोमट करायचं असेल तर माझं मला करावं लागतं. अहो, मग एकदाच कोमट पाणी करा आणि थर्मास मध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने घेता येईल. फोनवर हे सांगण्यापेक्षा इकडे ये ना, मदत कर नवऱ्याला. हे बघा, तुमचा ओवा खाऊन झालाय ना, मग थोड्या वेळाने तुम्ही चाटण घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा, आणि हो, बरं वाटलं की सांगा मला. अरे नाही बरं वाटलं तर येणारच का इकडे? नाही ना, ठेव फोन. अहो, तो म्हणत होता त्याच्यात काय चुकीचं आहे? अशा वेळेला त्याच्याजवळ कुणीतरी असायला पाहिजे ना, पण इथे कोणाला वेळच नाही. तू जातेस का बेंगलोरला? तिकीट काढून देऊ? काहीतरीच काय? तुम्हाला इथे कोण बघणार मग? हो, माझीच नाचानच, दुसरं काय नाही. करा काय करायचं ते. आई अगं नको एवढी काळजी करूस, वाटेल बाबांना बरं. आई तुला सांगू मी, तू पुन्हा एकदा जाऊ नये. तुझ्या चेहऱ्यावर सरळ सरळ दिसते तुला किती इच्छा आहे तिकडे जायची. मला जावंसं वाटतंय ग, पण नाही जाता येणार. अगं पण का? म्हणजे कॉम्पिटिशन मधून ब्रेक मिळणार नाही का? तसं नाही ग, एक वेळ सुट्टी सुद्धा मिळेल मला, पण सारखं सारखं नाही जाता येणार. तुला माहितीये बँगलोरला जायचं तिकीट केवढं आहे? एवढा खर्च आपल्याला आता नाही परवडणार ग. मयू, तुझे बाबा नोकरीला लागले, त्यांना अजून पगार सुरू नाही झालाय. त्यात मी सलून मध्ये जात नाहीये, जेनी आंटी एकटीच सगळं सांभाळते. त्यामुळे ज्या क्लायंट्सना माझ्याकडनं सर्व्हिस हवी आहे ते येतच नाहीयेत. आणि अशा परिस्थितीत एवढा खर्च कसा करायचा? आपण पैसे साठवायला हवेत ना बाळा. झोपली वाटत. मयू, नको ग एवढा विचार करू. हे बघ, ते पुस्तक आता ठेव आणि झोपून जा. मी पाणी घेऊन येते. EFT सेशन मध्ये स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल ऑर्गनायझर्स साठी आपण टाळ्या वाजवूया. आणि टाळ्या का वाजवल्या हे मी तुम्हाला सांगते. खरं तर EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. करेक्ट. यासाठी इंडिव्हिज्युअल सेशन अरेंज करणं हे खरंच कौतुकास्पदच आहे. त्यामुळेच आपण टाळ्या वाजवल्या आहेत. खरं तर EFT कडे आपण फार लक्ष देत नाही, पण या टेक्निक्स आपलं आयुष्य फार सोपं करू शकतात. या स्पर्धेत तुम्ही सर्वजण सहभागी झालात
याचाच अर्थ तुम्ही अनेक चॅलेंजेसला सामोरं गेले असणार आणि यापुढेही तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशंसला सामोरं जावं लागणार आहे. हमें तो बहुत टेंशन हो रही है, ऊपर से दिन पे दिन बढ़ती ही जा रही है. आणि त्यासाठीच मी इथे आली. खरं तर इमोशनल फ्रीडम टेक्निक हा तुमचा ताण कमी करू शकते आणि त्यामुळे हे सेशन तुमच्यासाठी एक बोनस असू शकते. शरीराच्या विशिष्ट भागांवर हाताच्या 4 बोटांनी टॅप केले असता राग, भीती इत्यादी भावनांवर नियंत्रण करता येऊ शकते. आपली मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जसे की आणि आता 2 मिनिटं थांबूया. हाय वेदिका. हाय. थँक्यू सो मच फॉर द सेशन. थँक्यू. आज ठाकरे सर इथे आले आहेत आणि त्यांना तुमच्याशी सेशन्स बद्दल बोलायला आवडेल. सो लेट अस वेलकम ठाकरे सर.